हॅलो एव्हरीवन, स्पेशल रेसिपीमध्ये मी पल्लवी आपल्या सर्वांचे स्वागत करते। आज आपण बघणार आहोत अगदी खमंग खुसखुशीत असे पालकचे पराठे। चला तर मग हे पराठे कसे बनवायचे ते बघण्यासाठी किचनमध्ये जाऊया आणि झटपट रेसिपीला सुरुवात करूया। तुम्ही इथे बघू शकता, इथे मी हा एक जुडी पालक घेतलेला आहे। अगदी व्यवस्थित निवडून घेतलेला आहे। आता आपण हा छान धुवून घेणार आहोत मिठाच्या पाण्याने आणि मग याला चिरून घेणार आहोत। तर तुम्ही इथे बघू शकता, पालक मी स्वच्छ धुवून आणि बारीक कट करून घेतलेला आहे, कापून घेतलेला आहे अगदी छान। तर आता या पालकमध्ये आपण 2 वाट्या गव्हाचं पीठ घालूया आणि अर्धी वाटी बेसन पीठ आपण घालूया। तर यामध्ये तुम्ही ज्वारीचं पीठ किंवा थोडंसं बाजरीचं किंवा नागलीचं पीठ असेल तर ते देखील यामध्ये थोडं थोडं म्हणजे अर्धी वाटी इतक्या प्रमाणात घालू शकता। तर इथे मी 1 चमचा तीळ घालते। तीळ हे ऑप्शनल आहेत, म्हणजे नाही घातले तरी चालेल, पण तिळाने एकदम छान असा क्रंचीनेस येतो त्याच्यामध्ये। थोडासा हिंग घालते आहे मी। आता 1 छोटा चमचा ओवा हातावरती क्रश करून आणि घालायचा आहे। यामध्ये आता 1 छोटा चमचा आपण जिरे घालूया। अगदी अर्धासा चमचा हळद देखील घालते आहे। आता इथे मी हा हिरव्या मिरचीचा ठेचा केलेला होता, 2 हिरव्या मिरच्या घालून, तर तो देखील आपण यामध्ये ॲड करणार आहोत। तर तुम्ही हिरवी मिरची तुमच्या अंदाजाप्रमाणे, म्हणजे तिखट किती हवं आहे तुम्हाला त्याप्रमाणे कमी अधिक ठेवू शकता। त्यासोबतच आता इथे मी अगदी पाव चमचा लाल तिखट देखील घालते आहे। आता चवीप्रमाणे मीठ घालूया। आता हे सर्व मिश्रण आपण अगदी एकजीव करून याचा अगदी छान असा गोळा मळून घ्यायचा आहे। गोळा भिजवताना आपण यामध्ये लगेचच पाणी घालायचं नाही, कारण आपण पालक धुवून घेतलेला होता, तर थोडासा पालक ओलसर होता, पालकामध्ये मॉइश्चर असतं, त्याच्यामुळे जेवढा गोळा जमेल तितका मळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर उरलेल्या याच्यात आपण थोडं थोडं पाणी घालून याचा गोळा घट्ट भिजवून घेणार आहोत। तर इथे पालकचे पराठे बनवताना तुम्ही हा पालक अगदी कच्चा न वापरता तुम्ही थोडंसं पाण्यामध्ये, गरम पाण्यामध्ये उकळून घेऊन देखील वापरू शकता, किंवा तुम्ही याची प्युरी बनवून देखील तुम्ही पिठामध्ये गोळा बनवून आणि याचे पालकचे छान पराठे बनवू शकता। हा 2 किंवा 3 प्रकारे तुम्ही याप्रमाणे पराठे बनवू शकता। पण पालक उकळून घेण्यापेक्षा कच्चा पालक जेव्हा तुम्ही पराठ्यांमध्ये वापरतात त्यातून पोषक तत्व थोडे जास्त प्रमाणामध्ये मिळतात, म्हणून मी इथे कच्चा पालकच वापरलेला आहे। फक्त तो धुताना अगदी मिठाच्या पाण्यामध्ये 10 मिनिटे भिजवून ठेवायचा आणि स्वच्छ धुवून घ्यायचा मिठाच्या पाण्याने, जेणेकरून त्यातील पेस्टिसाइड्स निघून जातील। आता इथे मी थोडं थोडं करून पाणी घालते आहे आणि आपण जितक्या प्रमाणामध्ये पाण्याची गरज असेल त्या आवश्यकतेनुसार आपण पाणी ॲड करून गोळा भिजवून घेणार आहोत। इथे आता पीठ भिजवून झालेलं आहे। आता यामध्ये आपण थोडंसं तेल घालूया। आता या तेलामध्ये आपण एकदा हलक्या हाताने छान असं पीठ भिजवून घेऊ। आता आपण 5 मिनिटे या पिठाला असाच रेस्ट देऊया आणि तोपर्यंत पराठे बनवण्याची तयारी करूया। आता इथे आपण एक छोटासा पिठाचा गोळा घेऊया। तर तुम्ही बघू शकता, हा इथे एवढासा गोळा घेतलेला आहे मी पिठाचा। तर तुम्हाला पराठा जेवढा लहान किंवा मोठा बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही गोळा लहान किंवा मोठा घेऊ शकता। तर इथे मी याला पीठ लावून लाटते आहे। तर तुम्हाला याचे थालीपीठासारखं जर बनवायचं असेल तर तुम्ही याला पीठ न लावता खाली थोडासा प्लास्टिकचा पेपर घेऊ शकता, किंवा एक स्वच्छ सुती रुमाल घेऊन त्यावरती थोडासा पाण्याचा हात लावून हा गोळा थापलात अगदी छान थालीपीठ तयार होतात त्याचे सुद्धा। पण आज इथे मी तसे न बनवता पीठ लावून लाटणार आहे। आता इथे आपण 1 चमचाभर तेल घालूया। अगदी चपाती बनवताना जसं आपण तेल आणि पीठ लावून घेतो अगदी त्याप्रमाणे थोडंसं तेल आणि त्यावरती थोडंसं पीठ भुरळलेलं आहे। आता याच्या सर्व बाजूंनी, चारी बाजूंनी आपण याला फोल्ड करूया आणि याचा एक चौकोनी पराठा बनवूया। तर आज मी तुम्हाला चौकोनी आणि गोल असे दोन्ही प्रकारे पराठे बनवून दाखवणार आहे। आता याला परत थोडंसं पीठ लावून आपण लाटून घेऊया। हे पराठे लाटताना खूप जास्ती जोर देऊन लाटायची गरज नाही आहे, अगदी हलक्या हातानेच आपल्याला लाटून घ्यायचे आहे। तर एक बाजूला आपण गॅसवरती तवा तापण्यासाठी ठेवलेला आहे। तर आता बघू शकता आपला पराठा तयार झालेला आहे लाटून। आपण आता तव्यावरती टाकूया।
पराठा टाकल्यानंतर गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे। इथे आपण हा पराठा पीठ लावून लाटल्यामुळे तुम्ही यावर थोडंसं तेल घालायचं आहे। तर लहान मुलांसाठी जर बनवत असाल, लहान मुलांना देणार असाल तर इथे तेलाऐवजी तुम्ही बटर किंवा तूप देखील वापरू शकता। पराठा आपण पलटवून घेतलेला आहे। तर असाच लो टू मीडियम गॅसवरती दोघं बाजूंनी पराठा अगदी छान व्यवस्थित शेकून घ्यायचा आहे आपल्याला। तर इथे आपण हे पालकचे पराठे बनवले आहेत। तर याचप्रमाणे तुम्ही मेथीचे पराठे देखील असेच बनवू शकता। कोथिंबीरचे थालीपीठ देखील याप्रमाणे बनवू शकता। तर आपला पराठा आता दोघं बाजूंनी अगदी व्यवस्थित शेकून तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता। त्याचप्रमाणे मी आता तुम्हाला अजून एक पराठा बनवून दाखवणार आहे। हा पराठा आपण गोलच बनवणार आहोत, अगदी चपातीसारखा। तर याप्रमाणे जसं मी हा पराठा गोल बनवला आहे त्याप्रमाणे तुम्ही गोल, चौकोन किंवा त्रिकोणी देखील बनवू शकतात। आता हा पराठा देखील मी अगदी छान भाजून घेते, शेकून घेते दोघं बाजूंनी, आणि याचप्रमाणे मी इतरही पराठे बनवून घेते। आता आपण प्लेटिंग करून घेऊयात। तर हा गोल पराठा आहे, तर याला मी फोल्ड करते पोळीसारखं आणि हा खाली ठेवते आणि वरती आपण चौकोनी पराठा ठेवणार आहोत। तर हा पराठा आपण दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत किंवा तुम्ही जर हिरवी पुदिन्याची चटणी केलेली असेल तर त्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता, खूपच छान लागतो। तर इथे पराठ्यावर मी हलकंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि आता आपला गरमागरम पालक पराठा अगदी तयार झालेला आहे। तर याचप्रमाणे तुम्ही देखील हे पराठे घरी नक्की करून बघा, कसे झाले हे मला कमेंटमध्ये कळवा। माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, वेळात वेळ देऊन माझा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।